सुंदर असे शहर होते. शहराच्या एका जुन्या वस्तीत मीरा नावाची एक छोटीशी मुलगी राहत होती. चला तर मग त्या छोट्याशा मीराच्या गोष्टीला सुरुवात करूया. गोष्टीचे नाव आहे तिच्या वाटेवरचा दिवा. एक मीरा नावाची मुलगी होती. तिचं घर लहान पण स्वप्न मोठी होती. तिचे वडील रात्रंदिवस काम करत होते. खूप कष्ट करायचे. आई घरचे घरकाम करायची. पैशांची चणचण होती, पण मीराचं हसू कधी थांबत नसे. ती रोज संध्याकाळी आपल्या इमारतीच्या रस्त्याच्या कडेने अभ्यास करायला बसायची. का? कारण तिच्या घरात लाईट नव्हती. रस्त्यावरचा तो एक छोटा दिवा तिच्या पुस्तकांचा सखा होता. एक सोसायटीतील आजोबा रस्त्यावर चालत होते. चालताना मीरांकडे पाहत राहिले. त्यांना तिची चिकाटी पाहून आश्चर्य वाटलं. दुसऱ्याच दिवशी तेच आजोबा मीराच्या घराकडे एक छोटा लॅम्प घेऊन जातात. ते आजोबा ते लॅम्प घेऊन मीराकडे जातात आणि ते म्हणतात, ही प्रकाशाची छोटी मदत. तू मोठी हो, काहीतरी कर. मीराने, मीराच्या आईने, मीराच्या बाबाने त्या आजोबांचे आभार व्यक्त केले. वर्ष लोटून गेले. मीरा मोठी झाली. ती जिल्ह्यात पहिली IAS अधिकारी झाली. मीराच्या आई वडिलांना खूप आनंद झाला. तिने तिच्या शपथविधीच्या दिवशी एक जुना दिवा ऑफिसमध्ये आणून ठेवला आणि म्हणाली, हा माझा पहिला शिक्षक. सर्वांनी मीराचे अभिनंदन केले. सांगा तर मग या गोष्टीतून तुम्हाला काय तात्पर्य कळले? प्रकाश कुठे मिळतो हे महत्त्वाचं नाही, त्याचा उपयोग कसा करता येतो हेच खरं आहे. चला मग पुन्हा भेटूया अशाच गोष्टींसोबत.